नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळ्या मजेत ना? आय होप सगळ्या मजेत असतील, आपापल्या कामात व्यस्त असतील आणि थोडा वेळ काढून माझे व्हिडिओ सुद्धा पाहत असतील. तर आज आपण बनवणार आहोत मस्त पुरी भाजीचा बेत. मला वाटते महाराष्ट्रीयन सगळ्याच लोकांना पुरी भाजी खूप आवडते. अतिशय सोप्या पद्धतीने पण तितकीच हेल्दी बनवणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचे आहे पुरीसाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही मैदा यूज करू शकता, पण हेल्दी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बरोबर मेजरिंग 3 कप असेल तर बरोबर 3 चमचे एवढं आपल्याला गरा किंवा सुजी किंवा रवा यातले एक प्रकार घ्यायचा आहे. त्यानंतर 3 चमचे इतकं बेसन पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे सेंधव मीठ असेल तरी अतिशय उत्तम. त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चमचा इतकी आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि 1 छोटा चमचा इतका ओवा याच्यासाठी ह्याच्यामुळे एक टेस्टसुद्धा छान लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरी पचायला जड असते, त्यामुळे थोडासा ओवा टाकला तर ती पचायलासुद्धा हलकी जाते. आता हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला छान हाताच्या साहाय्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक ह्याच्यामध्ये छान यावे. आणि तोपर्यंत आपल्याला 3 चमचे इतकंच गरम तेल करून घ्यायचं आहे. कोणतंही तेल असू दे, रिफाइंड ऑइल वगैरे असू दे, ते छान कडक करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हे छान हे करून घ्यायचं, जेणेकरून आपली जी पुरी आहे ते छान खुसखुशीत होते. आता हे सगळं तेल आहे आपल्याला प्रत्येक कणिकेला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकायच्या आधी हे पूर्णपणे छान बॉन्ड झालं पाहिजे. जोपर्यंत एक साईज प्रॉपर मूठ होत नाही तोपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे असं आपल्याला समजलं की हे छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून ह्याचं आपल्याला कठीण डो बनवायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर अशी पुडी लाटायला येईल. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं मी बेसन ॲड केलेलं आहे. तर बेसन याच्यासाठी ॲड करतात कारण की आपण ज्यावेळेस पुरी तळतो त्यावेळेस ती जास्तीत जास्त वेळ ती पुरी फुललेलीच म्हणजे टम्म फुगलेलीच दिसावी किंवा राहणार, त्याच्यासाठी आपल्याला हे बेसन ॲड करायचं आहे. रवा याच्यासाठी कारण की आपल्याला पुरीचा जो वरचा भाग आहे ते कुरकुरीत खुसखुशीत हवा याच्यासाठी आपल्याला रवा ॲड करायचा आहे. आणि साखर याच्यामुळे जेणेकरून त्याला एक छान एकसंध असा रंगसुद्धा येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चवीलासुद्धा अप्रतिम लागते. अशा प्रकारे हे सगळे पदार्थ टाकलेले आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून या ठिकाणी आपल्याला जितकी टाईट असं डो होईल त्या प्रकारे आपल्याला करून द्यायचं. थोडंसं तेल ॲड करायचं, मस्त लावून घ्यायचं आणि आपल्याला 1 तासभर जरी शक्य असेल तर अर्धा तास, नाही तर शक्य असेल तर 1 तास यासाठी रेस्ट करून द्यायची. आता आपली जोपर्यंत कणिक मळण्याची प्रोसेस चालू होते त्याच्या अगोदर मी बटाटे शिजत घातले होते. जर तुम्ही अगोदर बटाटे शिजत घातले आणि कणिक मळोपर्यंत तर अतिशय सोप्या पद्धतीने लवकरात लवकर पुरी भाजी होते. त्यामुळे शक्यतो बटाटे लवकर शिजत घाला, त्यानंतर कणिक मळा. आणि आता सुरुवात करूया भाजीसाठी. तर भाजीसाठी घेतलेले आहे एक कढई घेतलेली आहे. 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडून गरम करून द्यायचं आहे. तेलामध्ये अजिबात चिंगूसपणा करायचा नाही, कारण तर ही पुरी भाजी आहे. त्यानंतर 1 छोटा चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरं आणि थोडंसं हिंग आणि 1 7-8 पाने आहे ती कढीपत्त्याची टाकून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये करायचं आहे आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट केलेली आहे. तर मिरची याच्यासाठी त्याची नॅचरली जी एकदम भन्नाट टेस्ट लागते. हिरवी मिरची थोडीशी स्पायसी असते, त्यामुळे पुरी भाजीमध्ये थोडासा झटका येईल. त्यामुळे जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही शक्यतो जी हिरवी मिरची आहे तर स्किप केली तरी सुद्धा चालू शकते. तर पुरी भाजीसाठी भरपूर असा लागणारा कांदा, तर या ठिकाणी बघू शकता मी 2 वाट्या आहे ते भरपूर कांदा घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेला आहे. कारण की पुरी भाजी असो किंवा पावभाजी याला भरपूर कांदा हा लागतोच. तर हे छान कांदा फ्राय होऊन द्यायचं, जोपर्यंत त्याचा एक गुलाबी असा रंग येत नाही, जोपर्यंत ट्रान्सपरंट वगैरे होत नाही. तर बघू शकता आपला कांदा छान फ्राय झाल्यानंतर 1 टोमॅटो म्हणजे 2 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. म्हणजेच 1 वाटी प्युरी या ठिकाणी आपण ॲड करायची आहे. टोमॅटो आणि कांदा एकदम छान गिर व्हावा त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून मीठ टाकल्यानंतर लवकरात लवकर आपला कांदा जो आहे छान फ्राय होतं. आता तुम्ही बघू शकता आपला जे कांदा आणि टोमॅटो होतं त्याला छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं 1 छोटा चम्मच हळद, 1 चमचा इतका गरम मसाला, 2 चमचे इतकं मिरची पावडर, जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर असेल ती सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि 1 चमचा या ठिकाणी घेतलेला आहे आपला कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला. हे छान मसाला मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी तेल छान बघू शकता कलर किती भन्नाट आलेला आहे.
आणि सगळ्यात नंतर टाकायचं आहे मोड आलेली मटकी, हिरवे वाटाणे. या ठिकाणी माझ्याकडे वाटाणे हिरवे नव्हते, त्यामुळे मी सुकवून शिजवून घेतलेले असे वाटाणे यूज केलेले आहेत, जे की बाजारामध्ये सहज भेटतात. आता बघा, पुरी भाजीमध्ये भरपूर सारे व्हेरिएशन आहे. फक्त मटकी किंवा फक्त बटाटा किंवा मटकी बटाटा किंवा हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकतात. माझं तर सरळ स्पष्ट म्हणणं आहे, जोपर्यंत पुरी भाजीमध्ये बटाटा, वाटाणा आणि मटकी येत नाही तोपर्यंत ती पुरी भाजी कंप्लीट होत नाही. नाहीतर नुसतं बटाटा खाल्ल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग आपण शिजवून घेतलेले बटाटे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, 1 ते 2 चमचे मीठ ॲड करायचं. हे छान मिक्सअप करून घ्यायचं आणि छान थोडे 5-1 मिनटं फक्त लीड लावून याची वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत दुसरीकडे पाणी जे आहे जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही गरम करून घ्यायचं. आता ते लीड छान काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे गरम केलेलं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. शक्यतो गरम पाणीच यूज करा. जर तुम्ही थंड पाणी केलं तर त्याची भाजीची जी चव आहे ती डल होते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच या ठिकाणी वापरा. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही मिक्स करताना सुद्धा बघू शकता आपल्याला जी थिकनेस आहे परफेक्ट आहे. पुरी भाजी ही जी आहे पावभाजीपेक्षा थोडीशी पातळ आणि नॉर्मल आमटीपेक्षा थोडीशी घट्ट अशी आपल्याला या ठिकाणी भाजी करायची आहे. छान मिक्स करून घ्यायची, उकळून घ्यायची, बघू शकता. आणि त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला परफेक्ट आहे, तरीसुद्धा एकदम भन्नाट आलेली आहे. ती पण आपल्या नॉर्मल मिरचीने सुद्धा. आणि बघू शकता परफेक्ट अशी पुरी भाजी तयार झालेली आहे. हे छान उकळून घ्यायचं 1-10 मिनटं, म्हणजे पूर्णपणे मटकी छान शिजेस तोपर्यंत. त्यानंतर भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकायची आणि तयार आहे आपली पुरी भाजीची भाजी. तर आता या ठिकाणी तोपर्यंत आपली जी कणिक आहे ती छान सॉफ्ट म्हणजे सॉफ्ट झालेली आहे. ती छान मळून घ्यायची अजून एकदा पुन्हा, जेणेकरून ते अजून थोडीशी सॉफ्ट व्हावी, जेणेकरून आपल्याला लाटताना आहे ती एकदम परफेक्ट यावी. एक पेढापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराची आपल्याला या ठिकाणी डोळी करून घ्यायची आहे किंवा गोळा करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पुरी लाटताना आपल्याला 2 प्रकारचे आपण लाटू शकतात. एक तर आपल्याला नाईफने छोटे छोटे परफेक्ट गोळे करू शकता किंवा अशा प्रकारे जे नॉर्मल आहेत त्या ठिकाणी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं, जी कणिक आहे ती परफेक्ट मळली जाते पण लाटली चांगली नसल्यामुळे जी पुरी आहे ती फुलत नाही. तर कशामुळे? तर कारण की ज्यावेळेस आपण पुरी लाटताना जास्त जर प्रेशर दिलं तर ती पुरी फुगत नाही. त्यामुळे शक्यतो हळूवार हाताने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि मधल्या ठिकाणी थोडीशी जाडसर गुबगुबीत ठेवायची आणि फळाचं जी लेअर आहे ते थोडीशी पातळ करून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता केवढी आपली थिकनेस आहे. नॉर्मल चपाती किंवा नॉर्मल पोळीपेक्षा थोडंसंच नॉर्मल जाड करायचे आहे. एकदम जाड जरी तुम्ही पोळी केली तर ती एकदम जाडसर किंवा पीठ खाल्ल्यागत लागतं. त्यामुळे शक्यतो थोड्याशा नॉर्मल जी आपण चपाती किंवा पोळी करतो पातळ, त्याच्यापेक्षा थोडीशी अशी जाडसर आपल्याला पोळी करायची आहे. आणि लाटताना शक्यतो हळूवार हाताने लाटा, जेणेकरून ती पुरी आहे ती एकदम प्रॉपर फुगेल. तर अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. तोपर्यंत तेलसुद्धा इकडं गरम छान झालेलं आहे. त्याला परफेक्ट कसं गरम केलेलं आहे, ज्यावेळेस आपण थोडीशी कणिक याच्यामध्ये ॲड करतो ते तुरंत वर येतं. त्यामुळे समजायचं आपलं तेल जे आहे परफेक्ट तापलेलं आहे. तेल शक्यतो मिडियम हीटवरच छान गरम करून घ्या. हाय हीटवर अजिबात गरम करू नका, मिडियम हीटवर करून घ्या. त्यानंतर ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये टाकतो त्यानंतर थोडीशी वरून दाबली तर ती पुरी आहे ती अगदीच लगेचच छान टम्म फुगते. त्यामुळे शक्यतो वरच्या साईडनं असं प्रेस करत राहावा, जेणेकरून मागच्या साईडनं किंवा पुढच्या साईडनं पुरी जी आहे छान एकसारखा रंगसुद्धा येईल आणि एकसारखी फुगेल सुद्धा. तुम्ही बघू शकता जे आपल्या पुरीला जो कलर आलेला आहे, आपण त्याच्यामध्ये 1 चमचा साखर ॲड केल्यामुळे एकदम परफेक्ट असा कलर आलेला आहे. दोन्ही साईडनं सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आणि पुरी दिसताना सुद्धा एकदम खस्ता अशी दिसत आहे, बघू शकता. सेम प्रोसेसनं आपल्याला दुसरी पुरीसुद्धा मी फ्राय करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरचं जे टेक्स्चर आहे थोडंसं छान सेट होत आलं की एकत्र वरून तेल टाका किंवा वरून प्रेस करा, जेणेकरून आहे की आपली पुरी प्रॉपर असे फुगल आणि छान कलरसुद्धा येईल.
तर तुम्ही बघू शकता पुरीचे टेक्स्चर सुद्धा किती अप्रतिम आहे. दुसरी पुरी लाटून करूच तोपर्यंत सुद्धा पहिली जी पुरी आहे ती तितकीच फुगलेली आहे, अजिबात दबलेली नाही. त्यानंतर आता एवढं सगळं घाट केलं तर सर्विंग करूया. तर या ठिकाणी माझ्याकडे पुरी भाजीची प्लेट होती, त्यामुळे ती मी यूज केलेली आहे. पहिल्यांदा वाटाणा, बटाटा आणि मटकी हे सगळे मिश्रण काढून घ्यायचं. वरनं मस्त तर्री किंवा कटचा मारा द्यायचा, कारण की पुरी भाजीला शक्यतो तर्री आणि कट असल्याशिवाय मज्जा नाही. आणि मस्त तुम्ही बघू शकता पुऱ्या आहेत एकदम टम्म आणि खसखशीत झालेलं आहे. पुरी भाजी आपल्याला पुरी जी आहे अजिबात बसत नाही. आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंटद्वारे कळवा. आवडल्यास लाईक करा. अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.